महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। धांद्री येथे विविध कार्यकारी संस्थेचा शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ। बागलाण तालुक्यातील धांद्री येथील विविध कार्यकारी संस्थेचा प्रचार शुभारंभ शेतकरी विकास पॅनल वतीने आज हनुमान मंदिरात पॅनलचे नेते सभासद यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला। सुरुवातीला हनुमान मंदिरात ज्येष्ठ सभासद यांच्या हस्ते पूजन करून श्रीफळ अर्पण करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान विश्वकर्मा, छत्रपती शिवाजी महाराज, विठ्ठल रखुमाई मंदिर, भगवान एकलव्य आदी ठिकाणी पुष्पहार अर्पण करून प्रभू श्रीराम मंदिरात दर्शन घेऊन प्रचार सभा घेण्यात आली। सुरुवातीला प्रशांत चव्हाण सर यांनी प्रास्ताविक करून उमेदवारांचा परिचय करून दिला। निवडणूक बिनविरोध का झाली नाही याबाबत माननीय सभापती बाळासाहेब भामरे यांनी पॅनल निर्मिती आयत्या वेळी का करावी लागली याबाबतची सविस्तर माहिती दिली। तसेच विश्वास जगन्नाथ चव्हाण, आबाजी त्र्यंबक चव्हाण यांनी संस्थेच्या मागील पंचवार्षिक बाबत थोडक्यात आढावा घेतला व शेवटी शिवसेना नेते व पॅनलचे नेते गजेंद्र बापू चव्हाण यांनी पॅनल निर्मिती करताना काही जागा कमी जरी लढत असलो तरी निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडून सर्व उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलंय। शेतकरी विकास पॅनल उमेदवार याप्रमाणे आहेत। सर्वसाधारण गटात चव्हाण अरुण बाजीराव, चव्हाण केवळ पोपट, चव्हाण राजेंद्र मुरलीधर, चव्हाण शिवाजी नथू, भामरे बाळासाहेब निंबा। महिला राखीव गट भामरे नंदाबाई बाळासाहेब, लांडगे विठाबाई मोतीराम, अनुसूचित जमाती गट मोरे वामन दामू, भटके विमुक्त गट शिरोळी युवराज उत्तम, इतर मागास प्रवर्ग चव्हाण संजय विश्वास आदी उमेदवार असून सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन शेतकरी विकास पॅनलच्या वतीने करण्यात आले आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अरुणदादा शिरोळे, बागलाण। धांद्री विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या संदर्भात अनुफळ वाढवण्यासाठी गावातील व्यवस्था या ठिकाणी जमलेलो बांधवांनो, निवडणूक प्रक्रिया ही सालाबादाप्रमाणे येणाऱ्या कालावधीमध्ये पार पडतच असते आणि तिला सामोरं जावं लागतं। तर आज आपण या ठिकाणी श्रीफळ वाढवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत। तर या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आपल्या पॅनलकडून म्हणजे शेतकरी विकास पॅनल या पॅनलकडून आपण सर्वसाधारण गटामध्ये 5 उमेदवार दिलेले आहेत। परंतु जे प्रत्यक्षात या ठिकाणी बॉडीमध्ये सर्व संचालक आपले आहेत त्यांनी उभं राहून या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की बाबा आम्ही चुकीचं काम करणार नाही, चुकीचं काम केलेलं नाही या ठिकाणी शपथपूर्वक त्यांनी सांगितलं आहे। म्हणून मी पुन्हा तुम्हाला विनंती करतो, तो गैरसमज काढून टाका, कुठलाही सभासद कमी होणार नाही, कोणावर अन्याय होणार नाही असं कळकळीचे नम्रपणे आवाहन करतो। तुम्ही या अत्यंत होतकरू आणि चांगल्या कार्यकर्त्यांना निवडून द्या, भविष्यात निश्चितपणाने आपल्याला संस्थेचा विकास झाल्याखेरीज राहणार नाही असं या ठिकाणी कळकळीचे नम्रपणे आवाहन करतो। आम्ही त्यांच्याकडे जेव्हा बिनविरोधचा प्रस्ताव घेऊन गेलो तर त्यावेळेस आमची त्यांनी थट्टा केली। याला साक्षीदार बाळू मामा म्हणजे बाळू पोपट आहे, मोठा कारभारी आहे, ते आम्हाला 3 सीट देत होते 3 आणि त्यांची फारशी मागणी नव्हती, समसमान जागा करा आणि SC ची जागा आहे ती त्यांच्यावर सोडून द्या। तर त्यांनी त्यावेळेस आम्हाला 3 जागा देत असल्याने हे आपलं पॅनल उभं केलं। थट्टा होत असल्यामुळे तर गाव एकोपायासाठी सर्वांनी मोठं मन करून थांबून जाऊ आणि बिनविरोध इलेक्शन करू अशी आमची सर्वांची इच्छा होती। परंतु त्यांनी नकार दिल्यामुळे हे पॅनल आपल्याला त्यांच्या समोर उभं करावं लागलं आणि म्हणून आपले 3 सीट घाई गर्दीमध्ये 3 लोकांनी 3 उमेदवारांनी थोडंसं न सांगता विश्वासात न घेता त्यांनी माघार घेऊन घेतल्या आणि म्हणून आपल्याला हे 3 सीट मिळाले नाही। परंतु तरीसुद्धा आज आपल्याला 10 जरी पॅनलला उमेदवार असले तरी चांगले आहेत, होतकरू आहेत आणि जर आज त्याचं समोर चेहरा पाहिला तर आपल्याकडे मतदानाचा कोटा सुद्धा चांगला आहे। परंतु प्रामाणिकपणाने आणि न्यायनीतीनं जर आपण सर्व कपशीला मतदान केलं तर आपलं त्याने 100% 101% विजय होईल। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।